जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सोशल मीडियावर ओळख, प्रेमाच्या गप्पा, विश्वास संपादन आणि मग लाखोंची फसवणूक। डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अशाच एका हाय प्रोफाईल लव्ह स्कॅमर याला ताब्यात घेतलंय। आदर्श म्हात्रे असं या आरोपीचं नाव असून त्याने तब्बल 100हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्च शिक्षित आणि मोठ्या पदावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली। तर दुसरीकडे आरोपीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणेसह इतर ठिकाणी 11 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस चौकशीत आरोपीच्या बँक खात्यात तब्बल 9 कोटी रुपये आढळल्याने या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे। पनवेलमधील तुराडे गावचा रहिवासी असलेला आदर्श म्हात्रे हा सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत असे। सुरुवातीला गोड बोलून मैत्री करायची, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणीचा पूर्ण विश्वास संपादन करायचा आणि मग त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे काढून आर्थिक फसवणूक करायचा असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे। पोलीस चौकशीत आतापर्यंत त्यांनी तब्बल 100हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यापैकी 11 महिलांनी पुढे येत पोलिसात तक्रार दाखल केली असून आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्च शिक्षित असून कॉर्पोरेट, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असल्याचं तपासात उघड झालंय। आरोपी महिलांना लग्नाचे आमिष दाखवत काही महिलांसोबत त्याने शारीरिक संबंधही प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। त्यानंतर विविध कारणं सांगून त्यांच्या नावावर कर्ज काढून पैसे उकळले जात होते। देशातीलच नव्हे तर परदेशातील महिलांनाही त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे। आदर्श म्हात्रे हा आलिशान जीवनशैली जगत असून त्याच्याकडे मर्सिडीज सारखी महागडी गाडी आहे। तो नेहमी 5 स्टार हॉटेलमध्ये राहत असल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी आधी कारवाई केली होती। त्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्याचं बँक अकाउंट सील केलं असून त्या खात्यात तब्बल 9 कोटी रुपये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक तरुणीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपित नामे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ रुद्रेश गणेश गोंधळी, वय 34 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट तुराडे रसायनी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, यास मानपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे। सदर आरोपी हा यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला होता। त्याच्यावर एकूण 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत। सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर प्री ॲप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे। किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत। बहुत किती मुली समोर येण्याची शक्यता झाला, किती आल्या त्या काय आकडा आहे का? अजून पण या मुली ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा मुली समोर येऊ शकतात। त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून याबाबत गुन्हा नोंद करावा। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।